पप्पा मला एक प्रश्न पडलाय, विचारू का? विचार की काय. हा सगळ्यांना तुम्ही म्हणताय लहान मुलांना की व्यायाम करा उंची वाढते, तर मग सगळ्यांनी जर एकसारखा व्यायाम केला तर सगळ्यांची सारखीच उंची वाढेल का? हा चांगला प्रश्न विचारलाय. अनन्याचं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकसारखा व्यायाम केला, सगळ्या लहान मुलांना मी सांगतो उंची वाढण्यासाठी हा व्यायाम करा तो व्यायाम करा, तर सगळ्यांची एकसारखी उंची वाढणार का? बरोबर आहे का? हा आता तू शाळेत जाताना सगळी मुलं एकाच वर्गात असतात, उदाहरणार्थ 40-50 मुलं तुझ्या वर्गात असतील, तर सगळ्यांचा पहिलाच नंबर येतो का? नाही. मग ती सगळी ज्याचा पहिला नंबर येतो तो एकटाच एका वर्गात थांबतो का? सगळेच बसतात का नाही? मग ते शिकायचं थांबतात कोण? रोज शिकतात. तसंच व्यायामाचं आहे. व्यायामानं तुम्हाला प्रत्येकाची रोज व्यायाम केला म्हणून एकसारखी उंची वाढल किंवा एकसारखी उंची दिसल असं नाही. तर तुम्ही विद्येवर एक ठराविक वयापर्यंत उंची वाढते, मग त्या वयापर्यंत आपण प्रयत्नच नाही केला तर काहीच उपयोग नाही. मग तुझा पहिला नंबर नाही आला म्हणून तू शाळा बंद करायचीस का? शाळा शिकायची असते की नाही? तसंच व्यायामाचं आहे ग. व्यायाम दररोज व्यायाम करायचा. तुम्ही जर प्रयत्न नाही केला तर ठराविक वयानंतर तुम्ही प्रयत्न करायला लागला उंची वाढायची म्हणून, तर तिथं उपयोग नाही. आता मी जर उंची वाढायसाठी व्यायाम मी केला तर उपयोग नाही. आमच्या लहानपणी आम्हाला काय खायला पाहिजे होतं, व्यायाम कसा करायला पाहिजे होता सांगणारी लोक असती तर अजून आमची पण उंची वाढली असती. तसं तुमचं अजून वय आहे, त्यामुळे योग्य वयात योग्य व्यायाम केला की प्रत्येकाच्या काय जणांना म्हणजे अनुवंशिकता, तरी सुद्धा तुम्ही जर व्यायामात चांगलं सातत्य लहानपणापासून केलं तर उंची वाढते. योग्य प्रोटीनयुक्त आहार खाल्ला की उंची वाढते. बरोबर आहे? हा समजलं? ओके.